वाढत्या उष्णतेने नागपूरकरांच्या जीवाची लाहीलाही झाली आहे। त्याचाच परिणाम आता प्राणी संग्रहालयातील प्राण्यांवरही होताना दिसून येतोय। याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध महाराज बागेतील प्राण्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यासह नागपुरात देखील उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि याचा परिणाम फक्त नागरिकांनाच नाही तर प्राण्यांना देखील होत असतो। आज आपण आहोत महाराज बाग प्राणी संग्रहालय इथे आणि इथे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणाने कूलर लावलेले आहेत, हिरवी नेट लावलेली आहे वरती, जेणेकरून यांना उन्हाचा सामना करावा लागणार नाही। तसंच त्यांच्यात इथे पाण्याची फवारणी देखील केली जात आहे, जेणेकरून त्यांना इथे थंडावा मिळेल आणि तेवढंच नाही तर त्यांच्या खाण्यापिण्याची देखील इथे देखभाल खूप चांगली केली जात आहे, खूप चांगली काळजी घेतली जात आहे। सगळ्याच प्राण्यांची त्यांच्या तब्येतीची देखील काळजी घेतली जात आहे, जेणेकरून त्यांना उष्णतेचा सामना करावा लागणार नाही। जसं की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता की कूलर वगैरे लावण्यात आलेले आहे थंड वातावरण मिळण्याकरिता, आणि भरपूर पिंजऱ्यामध्ये ग्रीन नेटसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि सावलीची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि भरपूर आणखी समोर जर ऊन जास्त प्रमाणात वाढली, तापमान वाढलं तर त्यानुसार त्या पण सोयी करण्याच्या सुविधा आम्ही आयोजित केलेल्या आहेतच। मी एकता भिलोंडे, कॅमेरामॅन दिनेश सातपुते सोबत UCN न्यूज नागपूर।